तुकाराम मुंडे साहेबांसारखा भ्रष्ट अधिकारी आजपर्यंत तुम्हाला शोधूनही सापडणार नाही। बदली झाली की सुरुवातीला उगाच दिखाव्यापुरता कारवाया करायच्या आणि नंतर शांतपणे हप्ते घ्यायला मोकळे। हे माझे शब्द नाहीत, हे शब्द त्या भ्रष्ट गुटखा माफियांचे आणि सिस्टीम मधल्या दलालांचे आहेत, ज्यांची मुंडे साहेबांच्या नावाने सध्या हवा टाईट झाली आहे। कारण त्यांनी आल्या आल्या कारवायांचा धडाका लावलाय। पण साहेब, महाराष्ट्रात गुटख्यावर पूर्ण बंदी आहे, मग प्रत्येक गल्लीत, टपरीवर आणि साध्या किराणा दुकानातही हा गुटखा सर्रास विकला कसा जातोय। दुधाची पिशवी मिळायला वेळ लागेल, पण गुटख्याची पुडी सेकंदात मिळते। बंदी असलेल्या या राज्यात रोज ट्रक भरून गुटखा येतो कुठून, याच्या मागे नक्कीच कुणाचे तरी मोठे हात आहेत। हे आम्हालाही समजतंय, पण आमच्या सारख्या सामान्य माणसाच्या हातात पावर नाही। म्हणूनच मुंडे साहेब, महाराष्ट्रातल्या प्रत्येक जनतेची तुमच्याकडून एकच मोठी अपेक्षा आहे, नुसत्या टपरीवाल्यांवर कारवाया करून काहीच होणार नाही। ज्यांच्या फॅक्टरीतून आणि ज्यांच्या राजकीय आशीर्वादाने हा विषारी माल महाराष्ट्रात घुसतोय ना, त्यांची थेट पायमुडेच खणून काढा। त्यांच्या कायमच्या बंदोबस्त फक्त आणि फक्त तुम्हीच करू शकता।